एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आहोत साऊथ गोवाला आणि आता जातोय आम्ही बनवलीम बीचकडे. तर इकडचा मी तुम्हाला थोडाफार एरिया दाखवते आणि कसं आहे इथलं, तर ते घेऊन तुम्ही बघा. थोडासा एरिया हा मला असं जसं आपल्याकडे गावामध्ये कसं असतो विलेजमध्ये त्या पॅटर्नमध्ये आहे. इकडे एकदम शांत आहे, नॉर्मल छान आहे. आता मी तुम्हाला दाखवते, सो तुम्ही सुद्धा बघा. आणि उद्या मग जिकडे जाणार आम्ही आयटनरीचा आम्ही काही प्लॅन केलेली नाही आहे, पण बटरफ्लाय बीच, कोला बीच आणि कोलवा बीच हे आम्हाला कव्हर करायचे होते आणि पालोली. तर हे आम्ही जेवढे दिवस आहोत तेवढ्या दिवसामध्ये साऊथ गोवाचं कव्हर करायचं आहे. सो मी तुम्हाला मग सगळं काही दाखवते माझ्यासोबत. सोचते की या ब्युटिफुल बीचवरती सुंदर संध्याकाळ घालवल्यानंतर आणि ब्युटिफुल असा सनसेट एन्जॉय केल्यानंतर आम्हाला भूक लागली आणि नंतर आम्ही गेलो काहीतरी खायचं शोधायला. तर ते ठिकाण शोधता शोधता एक छान आम्हाला रेस्टॉरंट तिथे सापडलं, जे खूप सुंदर होतं, ब्युटिफुल दिसायला पण होतं आणि तिथलं जेवण पण खूप टेस्टी होतं. तर त्याच्याच शोधात आम्ही निघालो होतो आणि फायनली पोहोचलो आम्ही डेस्टिनेशनला. हे आम्ही असं बाहेरून बघितलं फक्त आणि असं वाटलं की छान असेल जेवण. सो आम्ही गेलो तिथे अँड ऑर्डर केलं फूड. तर येस, फूड छान होतं. आणि इथलं आम्ही काय स्टार्टर ऑर्डर केलं होतं काहीतरी, आता मला आठवत नाही आहे. तर ते पण खूप टेस्टी होतं. स्टार्टर टेस्टी होतं इथलं हे यासाठी मला आठवतं की आम्ही खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळं खाल्लं, काही पण नॉनव्हेजमध्ये. पण सगळ्यात बेस्ट एक आता जे मी तुम्हाला प्लेस दाखवली तिथलं होतं आणि आणखीन एक आहे, तर ते नेक्स्ट कुठल्या तरी व्लॉगमध्ये येईल. सो तिथे मी तुम्हाला दाखवेन. हा व्लॉग मी खूप लेट एडिट करत आहे, म्हणून मग मला एक्झॅक्ट क्लिप्स ना कुठे अरेंज करायच्या ते कळत नव्हतं. ॲक्च्युली आता जी मी तुम्हाला क्लिप दाखवत आहे ही क्लिप सकाळची आहे, जी आम्ही बाहेर जाण्याआधी खाऊन गेलो होतो. So this is our property for 3-4 days. आम्ही इथे स्टे करणार आहोत. माझा भाऊ पेपर देऊन आला होता, त्याची एक्झाम होती, तर तो थोडा आधी पोहोचला होता आणि आम्ही लेट पोहोचलो. आम्ही वेगवेगळे आलो होतो. तो नागपूरवरनं आला आणि आम्ही पुण्यावरनं आलो होतो. तो फ्लाईटने आला, आम्ही ट्रेनने आलो. तर तो ना थोडा लवकर पोहोचला, पण तो खूप दमलेला होता कारण तो एक्झाम देऊन डिरेक्ट इकडे आला होता. आणि आम्ही पण एवढा वेळ प्रवास करून दमलो होतो. तर मग आम्ही विचार केला की आधी थोडा वेळ झोपूयात आणि आजचा दिवस पूर्ण छान रेस्ट करायचा आणि सायंकाळीच बाहेर निघायचं. तर ज्या क्लिप्स तुम्ही आत्ता बघितल्या ना याआधी, त्या याच्यानंतरच्या क्लिप्स आहे, म्हणजे तो टाईम याच्यानंतरचा आहे. तो थोडंसं माझ्याकडनं ते मिसमॅच झालं. आम्ही ज्या रिसॉर्टला थांबलो आहे ना तो पण खूप ब्युटिफुल आहे, खूप सुंदर रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचा टूर पण मी तुम्हाला देईल जर पॉसिबल झालं तर, मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता सध्या मी तुम्हाला रूम टूर देते. ही आमची बेडरूम होती. आता इथे एक्स्ट्रा बेडिंग वगैरे सगळं होतं, पण आम्ही इथे कसं होतं हॉल आणि बेडरूम आणि किचन असं 1 BHK होतं ते. तर आम्ही 2 लोक इकडे झोपलो आणि 2 लोक बाहेर. सगळीकडे इथे ACचं वगैरे होतं. खूप छान असं नॉर्मल जशी रूम असते तशीच रूम होती. सुंदर रूम होती ही. बॅल्कनी वगैरे पूर्ण छोटं अपार्टमेंट होतं मस्तपैकी. आता ते तुम्ही बघून घ्या. आणि जर गोव्याला रिलॅक्स करायला येत असाल तर एवढं सगळं करणं ठीक आहे, पण जर तुम्हाला फक्त फिरायला यायचं आहे तर तुम्ही नॉर्मल रूम जरी केली ना सिंगल तरी पण ठीक आहे. काही तुम्हाला एकदम मोठा विला वगैरे करायची आवश्यकता नाही आहे.
पण स्पेशली साऊथ गोवाला लोक असं चिल करायला आणि शांत छान रिलॅक्स व्हायलाच येतात. आणि आम्ही पण असं खूप फिरायच्या हिशोबाने या टाईमला आलोच नव्हतो, कारण आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलेलो लास्ट इयरला तेव्हा आम्ही पूर्ण नॉर्थ गोवा कंप्लीट केलं. आणि आमचं असं होतं आता साऊथ गोवाच्या टाईमला की मेन स्पॉट कंप्लीट करायचे आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं, असं सगळीकडे जायचं आहे असं काही करायचं नाही आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही असं पूर्ण जवळजवळचे जे पण मेन स्पॉट आहेत इथले फिरण्याचे ते कंप्लीट केले, जसं की पालोलिम बीच, बटरफ्लाय बीच, त्याच्यानंतर कोला बीच. कोला तर आम्ही मागे पण गेलो होतो, कोलवा बीच. तर हे सगळं तुम्ही नेक्स्ट व्लॉग्समध्ये बघणारच आहात, अपकमिंग व्लॉग्समध्ये. पण ही थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली. आता हा रूम टूर इथे एंड होतो. ही सुंदर बाल्कनी वगैरे आहे आणि एक तिकडनं पण गॅलरी होती, इकडनं पण गॅलरी आहे. बाकीचा रिसॉर्ट टूर मग देते मी नंतर. तर असा होता आमचा पहिला दिवस गोव्यामधला, साऊथ गोव्यामधला. तर तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग, आय होप. कारण या व्लॉगमध्ये खूप काही असं हॅपनिंग घडलं नाही, पण असाच आमचा दिवस होता आजचा आणि असाच रिॲलिटी हीच आहे की असा दिवस गेला. सो जे आहे ते मी तुम्हाला दाखवलं. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉग लाईक करा आणि असंच नेहमी हसत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. थँक्यू फॉर वॉचिंग.